आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची। मोबाईल लोकेशन ट्रॅक करून कोरटकरला पकडलं अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। छत्रपती शिवरायांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, योग्य ती कायदेशीर कारवाई करणार अशी ग्वाही फडणवीसांनी दिली। कोरटकर याला लपण्यासाठी कुणी कुणी मदत केली हे सगळं समोर आलं पाहिजे अशी मागणी असीम सरोदेंनी केली। या प्रकरणात 6 आरोपी कोण होऊ शकतात त्याचा तपास सुद्धा पोलिसांनी करावा असं सरोदे म्हणाले। कोल्हापूर पोलिसांनी चिल्लर माणसाला अटक केली, मात्र या चिल्लर माणसाला पकडण्यासाठी 1 महिना लागला असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुखांनी लगावलाय। प्रशांत कोरटकरला संरक्षण कोणी दिलं याची माहिती पोलिसांनी काढली पाहिजे असं देशमुख म्हणाले। कर्नाटक पोलिसांनी पुन्हा एकदा बेळगावात दडपशाही केली। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे शुभम शेळके यांना अटक करण्यात आली। कन्नड धारजीड या ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्याला मराठीसाठी जाब विचारणाऱ्या युवकाचा सत्कार केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली। कराड मुंडे अबू औरंगजेब कबर नागपूर दिशा अशा बजेटवरती गहन चर्चा होऊन अनेक लोकहिताचे निर्णय घेऊन परवा अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेल एकदाचं अशी उपरोधिक पोस्ट मनसे नेते राजू पाटील यांनी केली। शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंनी खारमधल्या द हॅबिटॅट स्टुडिओला भेट दिली। या स्टुडिओतील अनधिकृत कामाची त्यांनी पाहणी केली। त्यानंतर कुणाल कामराच्या फोटोला जोडे मारत सुर्वे आणि कार्यकर्त्यांनी निषेध केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि कोटेश्वर सिंग यांच्यासमोर ही सुनावणी पार पडेल। निवडणूक आयोगानं अजित पवारांना घड्याळ आणि पक्ष देण्याचा निकाल दिला, त्याला शरद पवारांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय। विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अजित पवार गटाचे पिंपरीतील आमदार अण्णा बनसोडेंची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे। सत्ताधारी पक्षाचे 236 इतकं भक्कम संख्याबळ असताना विरोधकांचे केवळ 52 आमदार असल्यामुळे बनसोडेंची बिनविरोध निवड होईल। एक मोठी बातमी आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याला सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। त्याला न्यायालयीन कोठडीत दाखल करण्यापूर्वी कारागृहाच्या आवारातच त्याची कार्यकर्त्यांनी शाही बडदास्त ठेवली। खोक्यावर मारहाण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला होता। त्याला सोमवारी शिरूरच्या न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली आणि त्याला कारागृहात दाखल करण्यासाठी बीडच्या जिल्हा कारागृहात आणण्यात आलं, मात्र तिथे त्याची शाही बडदास्त ठेवण्यात येत असल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय। त्याला बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यासाठी आणल्यानंतर कारागृहाच्या आवारामध्ये खोक्या अनेक कार्यकर्त्यांना मुक्तपणे भेटत असून त्याच्यासाठी जेवणाचे खास डबे आल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय। त्यामुळे जेलच्या आवारात आणि जेलमध्ये सुद्धा खोक्याचा चांगलाच थाट सुरू असल्यामुळे कारागृह प्रशासनावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। ओंकार सातपुते मारहाणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या दादा खिंडकरला पोटदुखीच्या त्रासामुळे बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। किडनी स्टोनच्या त्रासामुळे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। धाराशिव नगरपालिकेला नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मंजूर झालेल्या 140 कोटी रुपये निधीच्या रस्त्यांच्या कामांना कंत्राटदारांच्या हव्यासामुळे जाणून बुजून अडथळा येत असल्याचा आरोप होतोय। या संदर्भात महाविकास आघाडीनं आक्रमक भूमिका घेतली आहे। रस्त्याची कामं न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील पारंपरिक हर्णे बंदरात मच्छीमार बांधवांना जेट्टीची प्रतीक्षा होती, परंतु आता जेट्टीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली, त्यामुळे मच्छीमारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। मात्र जेट्टीचा व्यास वाढवण्याची मागणी मच्छीमारांनी केली। अंबरनाथ आणि उल्हासनगर या 2 शहरांच्या वेशीवर असलेल्या एका ब्रिजवरती कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला भीषण आग लागली। ही आग अज्ञातांनी लावल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। मुंबई तसंच उपनगरातील नागरिक उकाड्यानं हैराण झालेत। मुंबईमध्ये आज आणि उद्या उष्ण तसंच दमट वातावरणाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय, तर राज्यातील इतर भागात सुद्धा उष्णतेची लाट पसरली असून अकोल्यात सर्वाधिक 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। धाराशिव तुळजाभवानी गाभाऱ्याच्या पाहणी करण्यासंदर्भात केंद्रीय पुरातत्व खात्याला बोलावण्याच्या निर्णयावरून वाद सुरू झाला। पुजारी आणि प्रशासन यांच्यामध्ये वाद सुरू झाला आणि हा मुद्दा संवेदनशील असून मंदिर संस्थांच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेणार असल्याची माहिती मंदिर संस्थांचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी दिली, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला पुजाऱ्यांचा विरोध आहे। मराठवाड्यातील मोठ्या लघु आणि मध्यम प्रकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट जलसाठा आहे, तरी देखील विभाग हळूहळू टँकरच्या फेऱ्या येऊ लागल्यात। विशेषतः जायकवाडी धरण असताना सुद्धा विभागाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक टँकरच्या फेऱ्या सध्या सुरू आहेत।
होळी सण संपला की मच्छीमार बांधव पुन्हा आपल्या मासेमारीकडे वळतात. यंदा मच्छीमारी करणाऱ्या कोळी बांधवांना माकुळ ही मासळी जास्त प्रमाणात सापडली आहे. या मासळीला बाजारात देखील चांगला भाव मिळत असल्यामुळे मच्छीमार बांधव खुश आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल कुणाल कामरानं केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले. सांगलीत कामराविरोधात आंदोलन करत कामराच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले. मुंबई नाशिक महामार्गावरती कुकांबे फाटा इथे एका टेम्पोला अचानक भीषण आग लागली. या टेम्पो जळून खाक झाला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जळगाव जिल्ह्यातील उन्हाचा पारा वाढत चालल्यामुळे शीतपेयाच्या मागणीत वाढ होते. अशातच जळगावातील गुढेगाव लिंबाचा आगार बनलाय. दररोज जवळपास 10 ते 12 टन लिंब गुजरातला रवाना होत आहे. किलोमागे 100 रुपयांनी लिंबाची विक्री होते. विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांना यापुढे राज्य सरकारच्या डीजी प्रवेश या ॲपवरती नोंदणी करूनच मिळणाऱ्या QR कोड आधारेच मंत्रालयात प्रवेश देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. काहीतरी कामाचं निमित्त करून मंत्रालयात येणाऱ्या विभागीय अधिकाऱ्यांना सुद्धा यापुढे मंत्रालयीन अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय प्रवेश मिळणार नाही. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईने ई-पदव्युत्तर डिप्लोमा इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग हा नवा अभ्यासक्रम सुरू केलाय. जून 2025 पासून या अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू होणार असून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हिंदुस्थानात बेकायदेशीर चालणाऱ्या ऑनलाईन गेमिंग कंपन्यांवरती केंद्र सरकारनं मोठी कारवाई केली. परदेशातनं कार्यरत असलेल्या ऑनलाईन गेमिंगच्या 357 वेबसाईट ब्लॉक करण्यात आल्या आहेत. तसंच जवळपास 2400 बँक खाती सुद्धा गोठवण्यात आली असून जप्त करण्यात आली आहेत. राज्यातील सांस्कृतिक कला केंद्रांमध्ये पारंपरिक संगीत आणि वाद्यांच्या जागी डीजेचा सर्रास वापर केला जात असल्यामुळे हजारो कलावंतांवरती उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अशा केंद्रांवरती कारवाई करावी अशी मागणी सांस्कृतिक कला केंद्राच्या अध्यक्षांनी केली. मुंबईतील तापमानात किंचित घट झाली आहे. सांताक्रूज आणि कुलाबा वेधशाळेत काल अनुक्रमे 33 आणि 32 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज आणि उद्या प्रत्येकी 32 अंश सेल्सिअस इतकं तापमान राहील. गुरुवारपासून त्यात थोडी वाढ व्हायला सुरुवात होईल. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. कोल्हापूरसह कोल्हापुरी घाट परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महापालिकेची शहरातील पाणी वितरणाची यंत्रणा सक्षम नसल्यामुळे शहरात मागील 6 वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र 89 कोटींची थकबाकी असल्यामुळे ती न भरल्यास पाणी बंद करू असा इशारा जलसंपदा विभागानं दिलाय. अनियमित पाणी पुरवठ्यामुळे आळंदीकरांची तहान भागत नाहीये. त्यातच उन्हाळ्यात टँकरसाठी हजारो रुपये मोजावे लागल्यामुळे नागरिकांना आर्थिक फटका बसतोय. ढिसाळ यंत्रणेमुळे शहराला लागलेल्या ग्रहणामुळे दिवसाआड होणारा पाणी पुरवठा आता 3 ते 4 दिवसांवरती जाऊ लागलाय. 20 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळा बंद करण्याचे राज्य सरकारचं कोणतंही धोरण नाही. तसा कोणताच शासन निर्णय जारी करण्यात आलेला नाही असं शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत स्पष्ट केलं. गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षणाच्या प्रचारासाठी शाळा दत्तक योजना राबवण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुंबईच्या रस्त्यांवर अपघाताचं प्रमाण वाढलेलं असताना वाहतुकीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात राज्य सरकारला अपयशच येत आहे. गेल्या 13 महिन्यात शहरातील रस्त्यावरती तब्बल 65,12,846 वाहन चालकांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत 526 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईत एकाच वेळी तब्बल 2121 रस्त्यांपैकी 1084 रस्त्यांची कामं सुरू असल्यामुळे मुंबईमध्ये धूळ प्रदूषण वाढलं. ही कामं पावसाळ्याआधी पूर्ण करण्याचं पालिकेसमोर आव्हान आहे. यातच अनेक ठिकाणी कंत्राटदारांनी निकृष्ट काम केल्यामुळे तब्बल 3.37 कोटींचा दंड ठोठावलाय. विद्यापीठ अनुदान आयोगानं देशभरातील विद्यार्थी आणि पालकांना बोगस विद्यापीठातील प्रवेशांबाबत जागरूक राहण्याचं आवाहन केलं. काही संस्था UGCच्या कायद्यांचं उल्लंघन करून अवैधरित्या पदव्या देत असल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे या पदव्या नोकरीसाठी वैध राहणार नाहीत असं स्पष्ट करण्यात आलंय. राज्यातील खासगी शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या RTE प्रवेशाच्या 25% राखीव जागांवरील प्रवेशाला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यानंतर प्रतीक्षा यादीतील प्रवेश सुरू असून तिसऱ्या टप्प्यात सुद्धा याच यादीतील प्रवेश हे 1 एप्रिलपर्यंत करण्यासाठीची ही मुदतवाढ आहे. भोसरी PMP बस थांब्यावरनं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागात जाणाऱ्या गाड्या अपुऱ्या पडत आहेत. बसची संख्या वाढवावी अशी वारंवार मागणी करूनही प्रशासन कानाडोळा करत असल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. बेस्ट उपक्रम लवकरच बसेसचं नेटवर्क गुगल मॅप्सशी जोडणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील बेस्ट बसच्या आगमनाची अचूक वेळ कळणार आहे. तसंच
2 बसेसमधील वेळेचं अंतर कमी होणार असून प्रत्येक थांब्यावरती दर 15 ते 20 मिनिटांनी दुसरी बस येईल. नागपूर दंगल प्रकरणी आणखी 3 अटक करण्यात आली. आता आरोपींची संख्या 113 वरती जाऊन पोहोचली आहे. त्यात 12 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. राज्यातील 25,000 विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहामध्ये सामावून घेण्याचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी विविध विभागामध्ये 125 वसतिगृह सुरू करण्यात येतील. या कामांसाठी 1,500 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आल्याची माहिती संजय शिरसाट यांनी दिली. मुंबईतील प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यासाठी पालिकेनं मुदतवाढ दिली आहे. परेल इथल्या रुग्णालयांमध्ये जाण्यासाठी अडचणी येण्याची शक्यता असल्यामुळे पाडकाम लांबणीवरती पडणार आहे. पावसाळ्यानंतर पाडकाम करण्याचा विचार केला जाईल. मुंबई शहरातील रस्त्यांची कामं 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच रस्ते कामांचं ऑडिट हे सोशल मीडियावरती प्रदर्शित केलं जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी मागील 13 महिन्यात 65 लाख वाहन चालकांवरती वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यामुळे 526 कोटींचा दंड आकारलाय. मात्र त्यातील 44 लाख वाहन चालकांनी दंड भरलेला नसून 369 कोटींची थकबाकी आहे. विरार फाट्याच्या खैरपाडा इथे कचऱ्यामध्ये टाकलेल्या फटाक्याच्या बारूदचा भडका उडाल्यामुळे 10 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. यात मुलीचे दोन्ही हात, पाय आणि मान भाजली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत बनवण्यात आलेला अभ्यासक्रम आराखड्याच्या आधारे महाराष्ट्राचे स्वतःचे अभ्यासक्रम आराखडे बनवण्यात आलेत. त्यामुळे आपल्या राज्यासाठी सकारात्मक विद्यार्थी हिताचे आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे एसएससी बोर्ड बंद होणार नाहीत अशी माहिती शिक्षण विभागानं दिली. सीबीएसईच्या धर्तीवर राज्यामध्ये शाळांचं वेळापत्रक लागू केलं जाणार असल्याची चर्चा गेले काही दिवस रंगली होती. या पार्श्वभूमीवर भौगोलिक परिस्थिती आणि हवामानानुसारच शाळांचं वेळापत्रक निश्चित केलं जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. त्यामुळे सुट्ट्यांचं सध्याचं वेळापत्रक बदलणार नसल्याचं स्पष्ट झालंय. गेल्या अनेक वर्षांपासून उल्हासनगरमध्ये न केलेली पाणीपट्टीतली करवाढ यंदाच्या वर्षापासून केली जाणार आहे. त्यासोबत भांडवली मूल्यावरती आधारित कर प्रणाली अवलंब करण्याचे संकेत पालिकेने दिलेत. विकासाची पंचसूत्री मांडताना स्मार्ट पायाभूत सुविधांसाठी सुद्धा मोठी तरतूद करण्यात आली आहे. नागपूरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावरती महापालिकेनं बुलडोझरनं कारवाई केली. कारवाई सुरू असताना फहीमच्या आईनं उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानं तातडीनं सुनावणी घेत तीव्र नाराजी व्यक्त करताना ही कारवाई पक्षपाती आणि लक्ष्य करण्याच्या दृष्टीनं केल्याचं प्राथमिक निरीक्षण नोंदवलंय. मानसिक आजारांनी ग्रस्त रुग्णांवरती उपचारासाठी सरकारनं राज्यात सुरू केलेल्या 4ही मनोरुग्णालयांमध्ये जवळपास 35% पदं रिक्त आहेत. ही पदं भरली जात नसल्यामुळे तिथल्या आरोग्य सेवेवरती परिणाम होतोय. उपलब्ध कर्मचाऱ्यांना सुद्धा कामाचा ताण सहन करावा लागतोय. राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत असलेली वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये मागील 2.5 वर्षांपासून HMIS बंद असल्यामुळे रुग्णांना औषध चिठ्ठी लिहून दिली जाते. मात्र आता ही प्रणाली पुन्हा सुरू करण्यासाठी यंत्रसामग्री खरेदी करण्यात आल्यामुळे लवकरच ही प्रणाली सुरू होईल. राज्यातील खासगी शिकवणी वर्गावरती नियंत्रण ठेवणं आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी नवीन कायदा आणणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. केंद्र सरकारनं खासगी शिकवणी वर्गावरती नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानुसार नियमावली तयार करण्याचा प्रस्ताव आयुक्त पातळीवरती तयार करण्यात आलाय. येत्या एप्रिलपासून यूकेमध्ये शिकायला जाणं किंवा प्रवास करणं हिंदुस्थानी लोकांसाठी महाग होणार आहे. 19 मार्च 2025 रोजी यूके सरकारनं स्टुडंट व्हिजिटर्स व्हिसा तसंच इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथरायझेशन शुल्कामध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. 9 एप्रिल 2025 पासून नवे व्हिसा शुल्क लागू होईल. ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉन इंडियानं छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. यापुढे 300 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या प्रॉडक्टवरती व्यापाऱ्यांकडून कोणतंही कमिशन घेतलं जाणार नाही अशी घोषणा अॅमेझॉन इंडियाकडनं करण्यात आली आहे. देशामध्ये 300 रुपयांपेक्षा कमी किमतीचे 1.2 कोटींहून अधिक प्रॉडक्ट्स आहेत आणि छोट्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अॅमेझॉननं हे पाऊल उचललंय. मुंबईमध्ये जुन्या पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्या संरक्षित भाडेकरूंचा हक्क अबाधित राखून या इमारतीचा पुनर्विकास करण्यात येईल. कोणालाही बेघर होऊ देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेत दिली. गिरगावातील जुन्या इमारतींचा पुनर्विकास रखडल्याबाबत भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. सांगली जिल्ह्यातील 83 तलावात फेब्रुवारी महिन्यात 51% पाणीसाठा होता. सध्या तलावातील पाणीसाठा 37% खाली आलाय. जत आणि वाळवा तालुक्यात अत्यल्प पाणीसाठा आहे.
प्रादेशिक हवामान विभागाचे 2020 ते 2024 या कालावधीत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात अचूकता 46% असल्याची माहिती अधिकारांतर्गत मागितलेल्या माहितीतनं उघड झाली आहे. अनेकदा हवामान विभागाने दिलेले मुंबईसाठीचे अंदाज फोल ठरलेले आहेत, तर अनेकदा ते वेळेवर जाहीर करण्यात आलेले नसल्याचं स्पष्ट झालंय. बेस्टकडे स्वमालकीच्या केवळ 817 बसेस उरल्यात. याउलट कंत्राटी बसेसची संख्या जवळपास 2.5 पट जास्त म्हणजेच 2004 इतकी झाली आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला 32 लाख मुंबईकरांच्या दिमतीला प्रति 1134 प्रवाशांमागे बेस्टची एक बस उपलब्ध असल्याचं स्पष्ट झालंय. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती धावणाऱ्या एसी लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दैनंदिन प्रवासी संख्या वाढली असून पश्चिम रेल्वेवरती 26,000 तर मध्य रेल्वेवर 20,000 प्रवासी वाढलेत. नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचं रिकार्पेटिंग 30 मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. 1 एप्रिलपासून नवीन वेळापत्रक लागू होणार आहे. मागील 18 महिन्यांपासून सुरू असलेलं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही. खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील हॅबिटॅट स्टुडिओमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. त्या प्रकरणानंतर स्टुडिओ तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत हॅबिटॅट स्टुडिओनं इन्स्टाग्रामवरती पोस्ट करून याबाबतची माहिती दिली. कांद्याच्या निर्यातीवरील शुल्क हटवण्यास केंद्र सरकारनं विलंब केला. परिणामी निर्णय होऊन सुद्धा कांद्याच्या बाजारावरती काडी मात्रही फरक पडलेला नाही. अद्यापही कांद्याचे दर जैसे थेच आहेत. मुंबई पालिकेनं अनधिकृत बॅनर आणि पोस्टरवरती विशेष मोहिमेद्वारे कारवाई करत जानेवारीपासून आतापर्यंत जवळपास 26 गुन्हे विविध पोलीस स्थानकांमध्ये दाखल केलेत. पालिकेनं तब्बल 12,483 अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, राजकीय झेंडे, जाहिराती, धार्मिक आणि व्यावसायिक जाहिराती यावरती कारवाई केली आहे. मुंबईतल्या गोवंडे इथल्या शताब्दी रुग्णालयाचा गेल्या काही महिन्यांपासून खालावत चाललेला कारभार आता पूर्वपदावर येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. या रुग्णालयामध्ये एप्रिल महिन्यापर्यंत डॉक्टरांची रिक्त पदं भरली जाणार असून रुग्णालय सुपर स्पेशालिटी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली. भारतात मागील काही वर्षांपासून महामार्गाचं जाळं वेगानं पसरतंय. मात्र याच हायवे एक्सप्रेसवरनं प्रवास करताना प्रत्येकाला टोल भरावा लागतोय. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत भर पडली आहे. जवळपास दरवर्षी 400 कोटींची कमाई होतीये. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या देखभालीची जबाबदारी आल्यापासून पालिकेला आर्थिक भार झेलावा लागतोय. आतापर्यंत या महामार्गाच्या देखभालीसाठी 300 कोटींचा खर्च झालाय. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया परिसरातील समुद्रात असलेला कचरा काढण्यासाठी महापालिका आता मानवरहित इलेक्ट्रिक बोटीचा वापर करणारे 2.5 कोटी रुपये किंमत असलेल्या या बोटीद्वारे समुद्रातील वाढता मलबा, प्लास्टिक, शेवाळ आणि इतर कचरा संकलित करण्यात येणार आहे.